सर याबद्दल आपलं पूर्ण टीमचं अभिनंदनच असणार आहे. पण मात्र एक प्रश्न आणखी असा आहे, की तो सर्वसामान्यांच्या मनातला एक प्रश्न आहे. या अगोदर मागच्या 2 वर्षापासून बरेच असे काही किरकोळ गुन्हे दाखल झालेले आहेत आपल्या इथं. जसे की शेतकऱ्याचे विद्युत पंप चोरीला जाणे किंवा शेतकऱ्यांच्या बैलजोडी, गाय हे जे जनावरे आहेत, हे देखील चोरीला जाण्याचे गुन्हे दाखल झालेले आहेत. एन-सी-आर असेल, एफ-आय-आर असेल. याच्यामध्ये देखील काही प्रमाणात गुन्ह्याचा शोध लागल्या नसल्याचं नागरिकांमध्ये चर्चा आहे. तर याला काय नेमकं कारण असू शकतं शोध न लागल्याला? आता पोलिसाचा आमचा जर स्टाफ पाहिला तुम्ही तर सिंगल पोलीस स्टेशन आणि त्यामध्ये 2 जण अधिकारी, 3 जण अधिकारी सध्या आणि स्टाफ, पुरेसा स्टाफ, कायदा सुव्यवस्थेचा विषय किंवा इतर बंदोबस्त असेल त्यातून आपण तपास जो वेळ भेटेल ते आपण करत असतो. 7/4/2026 रोजी हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवघ्या काही अंतरावर एका व्यापाऱ्याचं लोखंडासह आयशर गाडी चोरीला गेलेली होती आणि त्या गाडीचा अवघ्या काही दिवसामध्ये हसनाबाद पोलिसांनी तपास लावलेला आहे आणि त्या तपासाच्या ज्या टीममध्ये तपास अधिकारी आपल्यासोबत आहेत तायडे साहेब. साहेब नेमकं हा तपास कसा लावला? मौजे हसनाबाद येथे दिनांक 7/4/2026 रोजी एक आयशर आणि त्यामध्ये असलेला माल एकूण 16 लाख अंदाजे किमतीचा मुद्देमाल असा चोरीस गेला होता. त्यामध्ये चोरी गेल्यानंतर परिसरातली व्हिडिओ शूटिंग चेक केली आणि आजूबाजूचे आपले संपर्क, जसा जनसंपर्क आपला चांगला असेल तर लोक मदत करतात. त्या माध्यमातून आम्हाला व्हिडिओ शूटिंग आम्ही जिथं पोहोचू शकलो नाही तसं त्या ठिकाणी मोबाईलमध्ये असलेले रेकॉर्डिंग CCTVच्या आम्हाला लोकांनी पाठवल्या. व्यवस्थित निरीक्षण कौशल्य आमचे सोबतचे राठोड साहेब आणि आमच्या सोबतची टीम त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला, म्हणजे आरोपीचा मार्ग शोधला. आरोपी हसनाबाद, निल्लोड, त्यानंतर पुढे घाटनांद्रा खाली उतरून नागदवरून चाळीसगाव पोहोचला. इथपर्यंत आम्ही शोधला. 5-6 दिवसाचा कालावधी लागला. नंतर चाळीसगावमध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी वाटा फुटतात. त्यामुळे थोडासा किचकट झालं तिथं. परंतु मार्ग शोधत आरोपीचा जो कोड, म्हणजे जे स्ट्रक्चर होतं, अंगातले कपडे असेल किंवा एकूणच आकृतीवरून आम्ही तसं त्या पद्धतीनं पुढं जात गेलो. CCTV फुटेज आणि माउथ आपले लोकांसोबत असलेले रिलेशन, त्या माध्यमातून लोकांचं खूप आम्हाला तिथं मदत मिळाली. आणि शेवटी स्थानिक पोलिसांचे माझे मित्रच आहे, जिथले आशुतोष जे सोनवणे म्हणून. तर माझा एक जुना मित्र आहे तो. मला वाटलं नव्हतं आता एवढा पुढं त्याची प्रगती झाली असेल. त्याचे खूप तगडे कॉन्टॅक्ट असल्यामुळे त्या माध्यमातून काही गोष्टी आम्हाला तपासात निष्पन्न होऊन शेवटी गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल आयशर सोडून 8 लाख 8.5 लाख रुपयाचा मुद्देमाल जे स्टील होतं ते आणि आरोपी इतर आरोपी सहभागी असल्यास त्याचा पुढील तपास चालू आहे. आणि यामध्ये अजून सुद्धा ह्या गुन्ह्याच्या व्यतिरिक्त ह्या आरोपीकडून जर इतरही ठिकाणी चोरी झालेली असेल, त्या गुन्ह्यातला आरोपी जर तो मुद्देमाल यांनी चोरला असेल तर इतरही पोलीस स्टेशनचे जे गुन्हे ते आपण त्यांच्यापासून हस्तगत मुद्देमाल करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर हा अट्टल गुन्हेगार असल्याचं बोललं जातं. नेमकं याच्यावर आतापर्यंत किती गुन्हे दाखल आहेत? माझ्या माहितीस तो आता साहेबांच्या वेळोवेळी आमच्या साहेबांचं आपल्याला सहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन लाभलेले. तर त्यांनी आम्हाला जे रेकॉर्डवरचे आरोपी होते त्यांचं पुरेपूर त्यांनी आमच्याकडे जो डाटा होता, जो दिलेला अभिलेख, त्या माध्यमातून आम्हाला त्यांचा सुद्धा आम्हाला रोल जो आहे तो पडताळता आला. आणि हा जो आरोपी आमच्याकडे अटक आहे, समीर रज्जाक शेख म्हणून, त्याच्यावर कमीत कमी मला असं वाटतं की 15 ते 20 गुन्ह्याच्या वरती गुन्हे दाखल असायला पाहिजे. तरी पण त्याचा अजून आपण डेटा घेत आहे आणि अजून त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहे याची संपूर्ण माहिती घेऊन तपास पुढील चालू आहे. सर याबद्दल आपलं पूर्ण टीमचं अभिनंदनच असणार आहे. पण मात्र एक प्रश्न आणखी असा आहे, की तो सर्वसामान्यांच्या मनातला एक प्रश्न आहे. या अगोदर मागच्या 2 वर्षापासून बरेच असे काही किरकोळ गुन्हे दाखल झालेले आहेत आपल्या इथं. जसे की शेतकऱ्याचे विद्युत पंप चोरीला जाणे किंवा शेतकऱ्यांच्या बैलजोडी, गाय हे जे जनावरे आहेत, हे देखील चोरीला जाण्याचे गुन्हे दाखल झालेले आहेत. एन-सी-आर असेल, एफ-आय-आर असेल. याच्यामध्ये देखील काही प्रमाणात गुन्ह्याचा शोध लागल्या नसल्याचं नागरिकांमध्ये चर्चा आहे. तर याला काय नेमकं कारण असू शकतं शोध न लागल्याला? आता पोलिसाचा आमचा जर स्टाफ पाहिला तुम्ही तर सिंगल पोलीस स्टेशन आणि त्यामध्ये 2 जण अधिकारी,
3 जण अधिकारी सध्या आणि स्टाफ, पुरेसा स्टाफ, कायदा सुव्यवस्थेचा विषय किंवा इतर बंदोबस्त असेल त्यातून आपण तपास जो वेळ भेटेल ते आपण करत असतो. आणि हा मुद्देमाल जो होता तो मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि त्याचं माग आपल्याला सापडल्यामुळे तो तपास आतापर्यंत जे जे काही गुन्हे घडले, माझ्याकडे वैयक्तिक जे गुन्हे होते 8 गुन्हे, त्यातले 4 गुन्हे निष्पन्न आहे. त्यामुळे एकंदरीत रेशो आपला 50%च्या पुढं आहे तपासाचा. तर यानंतर देखील असे काही मोठे गुन्हे असतील किंवा किरकोळ गुन्हे असतील दाखल झाल्यास यावरती नेमकी आता ही जी ॲक्शन झालेली आहे अशीच ॲक्शन पुन्हा हसनाबाद पोलिसांची राहील का? आमच्यापेक्षा लोकांची आम्हाला जर मदत मिळाली तर गुन्हे घडणारच नाही असं वाटतं. कारण प्रत्येक ठिकाणी जर आपण जसं आपण घरात सोयीसुविधाची वस्तू वापरतो तसं जर एखाद्या ठिकाणी कॅमेरा जर वर्गणी करून गल्लीत बसवला आणि त्याचा ॲक्सेस एखाद्या पर्टिक्युलर आमच्याकडे म्हणा किंवा ग्रामपंचायतला दिला तर आम्हाला शोधायला मदत होईल. जसं आम्ही CCTVच्या माध्यमातून जसं एवढा गुन्हा ओपन करू शकतो 40 गावाला जाऊन, तरी गावातलं जर घडलं आणि त्यातले आरोपी गावातले असले तर मला वाटत नाही जास्त दिवस म्हणजे वेळ लागेल म्हणून. नक्कीच. हे होते या गुन्ह्यातील तपास अधिकारी तायडे सर यांनी सांगितलं की हा जो गुन्हा आहे हा सर्वात मोठा गुन्हा होता आणि या गुन्ह्याचे तपास करण्यासाठी आम्हाला जास्त मेहनत घेण्याची गरज पडली नाही, कारण CCTV फुटेजच्या मार्फत आम्ही या गुन्ह्याचा तपास लावण्याचा प्रयत्न यांनी केल्याचा असं यांनी सांगितलं. आणि यानंतर देखील कुठले गुन्हे दाखल झाल्यास या गुन्ह्याची देखील मोठ्या प्रमाणामध्ये योग्य ती तपास करून कारवाई करणार असल्याचं आश्वासन यावेळी तायडे सर यांनी दिलेलं आहे.